4 आश्रम अलीकडच्या काळामध्ये संसारामधली जी धडपड चालू आहे ती 4 गोष्टीसाठी सुरू आहे. म्हणजे आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये त्याला यश हवं असतं. यश त्याच्यासाठी हवं असतं की पैसा मिळवण्यासाठी हवं असतं. यश म्हणजे पैसा, यश म्हणजे पद प्रतिष्ठा, अशी आम्ही सांगड घातली. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याला सुख हवं असतं, प्लेजर. तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याला हॅपीनेस, आनंद. आणि चौथ्या टप्प्यामध्ये समाधान हवं असतं. आम्ही यशाची आत्ता परिभाषा बघितली की आम्हाला ज्यावेळेला आम्ही यश स्वीकारायला जातो, एखादं यश, त्याच्यासाठी आम्ही एवढे वेडे होतो, रात्रंदिवस त्या यशासाठी धडपडत करतो. मनाचं स्वास्थ्य, शरीराचं स्वास्थ्य हरवून बसतो. एक टेकडी सर केली की आम्हाला पुन्हा दुसरी टेकडी हवी असते. म्हणजे यशाची करोडोची रुपयाची टेकडी सर केली की आम्हाला 2 करोडची टेकडी हवी असते. आणि त्या ध्येयाकडे जात असताना आयुष्याची कुतरवड होते, त्रास होतो. पण यशाच्या बाबतीमध्ये आणखीन एक गंभीर गोष्ट अशी आहे की तुम्ही जशा यशाच्या टेकड्या चढत जाता, म्हणजे तुम्ही कधी एव्हरेस्ट शिखराकडे गेला हिमालयामध्ये, तर छोट्या छोट्या टेकड्याने नंतर एव्हरेस्ट असा येतो. जशा यशाच्या टेकड्या पार करत जाता आणि तुम्ही एव्हरेस्टवर जाता, त्यावेळेला एव्हरेस्टवर तुम्ही पोहोचला की तुमच्या समाधानाचा प्राणवायू कमी होत राहतो. समाधान कमी बरोबर कुणीच नसतं, तुमच्या आजूबाजूला कुणीच नसतं, एकटेच असतं तुम्ही. चित्रपट सृष्टीमध्ये राजेश खन्ना वयाच्या 26व्या वर्षी काय झाले, सुपरस्टार झाले. आणि ज्या वेळेला तुम्ही यशाच्या टोकावर जाता ना, त्यावेळेला धडपड कोणती असते यशाच्या एव्हरेस्टवर? तिथं टिकून राहण्याची धडपड करता. कारण त्यावेळेला तुम्ही खाली कधी येताय हे बघणारे खाली वाट बघत असतात. तुम्ही गडगडताय कधी वाट बघत असतात. आणि मग ते कठीण होऊन जातं काम तिथंच धरणं, आजूबाजूला कुणी नसतं. पण यशाचं एकदा शिखर ठरवलं की बरोबर जाताना परमार्थ चांगला होण्यासाठी काळजी कोणती घ्यायची असते? न मंजिल मायने रखती है न सफर मायने रखता. आयुष्यामध्ये, संसारामध्ये ध्येय की रस्ता. म्हणजे आम्ही पंढरपूरला पोहोचणं हे जर आमचं ध्येय असेल, तर आमचा रस्ता जो आहे, वारीचा रस्ता आहे, तो रस्ता आनंददायी झाला पाहिजे. आणि पंढरीचा रस्ता का आनंददायी होतो, या आता मी जो शेर सांगितला त्याचा दुसरा टप्पा आहे. न मंजिल मायने रखती है न सफर मायने रखता है, हम सफर मायने रखता है. म्हणजे आयुष्याच्या प्रवासात तुमच्या सोबत कोण आहेत, कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या सोबत आहेत? स्तुतीपाठक तुमच्या सोबत आहेत का तुमच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आयुष्याचं कल्याण करणारी माणसं तुमच्यासोबत? तुमच्या हमसफर संगत कुणाची आहे? आयुष्याच्या वाटचालीमध्ये तुमची नेमकी संगत कुणाची आहे? आणि यशाच्या विषयी विवेकानंदांचं एक वाक्य खूप सुंदर आहे. तुम्हाला यश मिळालं तर या 3 गोष्टी तुमच्या यशामध्ये नसतील तर तुम्ही सुखी असत नाही म्हणतात. यश मिळाल्यानंतर तुम्ही आतून, आर यू स्टेबल इन युअर लाईफ? तुम्ही स्थिर आहात तुमच्या आतमध्ये? तुम्ही आतमध्ये शांत आहात? आर यू इन पीस ऑफ माइंड? आणि तिसरी गोष्ट, तुम्ही आनंदी आहात का? आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा उत्सव तुम्ही साजरा करू शकता का कायम दुर्मुखलेले असता तुम्ही? तुम्हाला प्रचंड तणावामध्ये राहता तुम्ही? यश मिळवत असताना मी आता आपल्याशी बोललो की आतून शांत. माऊलींची ओवी खूप सुंदर आहे. देह तरी वरीची लिकिडी फिरे. देह त्याचं काम त्याच्या वाट्याला आलेलं प्रारब्धाचं करतो आहे, पण आतून तो स्थिर असला पाहिजे, शांत असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे. म्हणजे बैलगाडी चालते आहे पण बैलगाडीचा कणा स्थिर असला पाहिजे. कणा स्थिर आणि चाक फिरत आहे तर ती सुसंगती आहे. पण कणाही फिरतो आहे आणि चाकही फिरत आहे तर ती विसंगती आहे. दुसरा टप्पा आयुष्याचा येतो तो सुखाचा येतो. असं म्हटलं सुख, सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे आकाश, आणि सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे इंद्रिय असं म्हटलं.